करावी, ज्याला धन पाहिजे त्यानं वसूची उपासना करावी, ज्याला वीरता पाहिजे त्याने रुद्राची उपासना करावी, ज्याला पुष्कळ अन्नधान्य पाहिजे त्यानं आदितीची उपासना करावी, ज्याला स्वर्ग कामना आहे त्यांनी आदिती पुत्राची उपासना करावी, ज्याला राज्याची अभिलाषा आहे, ज्याला असं वाटतं की मला राज्य भेटलं पाहिजे त्यानं विश्वदेवाची उपासना करावी, ज्याला सर्वांना अनुकूल ठेवायचं आहे त्यानं साध्य देवाची उपासना करावी, ज्याला दीर्घायुष्य व्हायचं आहे त्यानं अश्विनी कुमाराची उपासना करावी, ज्याला समाधान पाहिजे त्यानं पृथ्वीची उपासना करावी, ज्याला प्रतिष्ठा पाहिजे त्याने पृथ्वीची उपासना करावी, आकाशाची उपासना करावी, ज्याला सौंदर्य पाहिजे त्यानं गंधर्वाची उपासना करावी, ज्याला सुंदर पत्नी पाहिजे त्यानं उर्वशीची उपासना करावी, ज्याला सर्वांचं स्वामी व्हायचं आहे त्यानं ब्रह्मदेवाची उपासना करावी, ज्याला यश प्राप्ती करायची आहे त्यानं यज्ञपुरुषाची उपासना करावी, ज्याला अपार संपत्ती पाहिजे त्याने वरुणाची उपासना करावी, ज्याला विद्या पाहिजे त्याने भगवान महादेवाची उपासना करावी, ज्याला असं वाटतं की पती पत्नीमध्ये कायम प्रेम संबंध टिकून राहावा त्यानं पार्वतीची उपासना करावी, आणि ज्याला धर्माचरण करायचं आहे त्यानं भगवान श्री विष्णूची उपासना करावी, ज्याला आपला वंश वाढला पाहिजे असं वाटतं त्यानं पितरांची उपासना करावी, ज्याला परपीडापासून संरक्षण व्हावं यक्षाची उपासना करावी, ज्याला वाटतं बलवान व्हावं पैलवान व्हावं त्यानं मरुद्गणाची उपासना करावी, ज्याला असं वाटतं राज्याचा राजपती व्हावा त्यानं मन्वंतराची उपासना करावी, ज्याला असं वाटतं की या सर्व भोगापासून मुक्त व्हावं आणि भगवंताला प्राप्त व्हावं त्यानं परमपुरुष नारायणाची उपासना करावी. राजा तू एक काम कर, भगवान श्री विष्णूची उपासना कर. त्यानंतर परीक्षित महाराज शुकदेवजींना या सृष्टीच्या विषयक प्रश्न विचारतात. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्तिकितयाय देहिना अंतर्भवाय अनुपलक्ष वर्तमने. पुन्हा भगवंताला नमस्कार करतायत. ही सृष्टी कशी निर्माण झाली? राजा विचारतोय, बाबा ही सृष्टी कशी काय निर्माण झाली त्याचं मला तुम्ही सांगा. त्यावेळेस शुकदेवजी सांगताय, हे परीक्षिता, भगवंताच्या विराट स्वरूपापासून भगवंताच्या कमरेपाचचा भाग वरचा भाग तो म्हणजे सप्त स्वर्ग आहेत, कमरेपाचचा खालचा भाग तो म्हणजे सप्त पाताळ आहे, आणि जे भगवंताची कंबर आहे ते म्हणजे हा मृत्यूलोक आहे. म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरी उभा कटेवरी हात, भगवंत त्या मुद्रेमध्ये उपस्थित आहे. भगवंत, या भगवंतापासून ही सृष्टी निर्माण झाली. राजा ही सृष्टी बघ 10 प्रकाराने सृष्टी निर्माण झाली. सत्वगुणी सृष्टी, रजगुणी सृष्टी, तमगुणी सृष्टी, 10 तत्वाने ही सृष्टी कशी निर्माण झाली ते तुला मी सांगतो. पण त्या अगोदर सृष्टीच्या वर्णनानंतर ब्रह्मदेवाला भगवंतानी हे जे भागवत सांगितलं, हे 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं, त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवत. अहमेवाग्रे सहमेवाग्रे नान्यद्यत् सत्परम पश्चादहं विदेतच यो वशिष्येत सोस्म्यहं दुर्तेन क्षेम्य प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो तथातम यथा महन्ति भूतानि भूतेषुच्चा वचस्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनम् अन्वयव्यतिरेकाभ्यां यतस्यात् सर्वत्र सदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. या 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं. भागवताची 10 लक्षणं: आत्रोसर्गो विसर्गश्च स्थानं पोषण ऊतया मन्वंतरे शानुकथा निरोधो मुक्तिराश्रय. भागवताची 10 लक्षणं आहे बघा. 10 प्रकारची भक्ती: सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती, आश्रय. या 10 विषयांचं वर्णन ते या भागवतामध्ये केलेलं आहे बरं का. त्यानंतर तृतीय स्कंदाला सुरुवात होत असताना श्री मैत्रेय महामुनी विदुरजींना प्रश्न करतायत, आणि विदुरजींना जे भगवंतानी ज्ञान सांगितलं, अवतार कार्य संपवताना उद्धवजी जवळ होते, मैत्रेयजी जवळ होते, आणि मैत्रेयाला सांगतात भगवंत, मैत्रेया अरे माझा विदुर नाही रे इथं, माझ्या विदुराला माझं ज्ञान सांगशील. मी माझ्या विदुराकरता जो निरोप ठेवलाय तो निरोप माझ्या विदुराला तू सांगशील बरं का. भगवंत निघून जातात, आणि विदुरजी मैत्रेयजी विदुराच्या शोधात निघतात. विदुराचा आणि मैत्रेयाची भेट होते, आणि महाराज मैत्रेय
विदुरांना भगवंतानी अवतार कार्य संपवलं. भगवंत निजधामाला गेले. ते सविस्तर सांगतायत आणि विदुरजी म्हणतायत, मैत्रेय महामुनी, भगवंतानी माझ्याकरता काही निरोप ठेवला असेल. हो, तोच निरोप. विदुरजी मैत्रेयांना प्रश्न करतात, सुखाने कर्माने करोति लोको न ते सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्तत एव दुःखम यत्र युक्तम भगवान वदेन्न. विदुर म्हणतायत, हे भगवान, सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात. आपले जे कर्म चालू आहे दिवसभर आपले कर्म चालू आहे. कशा करता चालू आहे? सुखा करताच ना. साऊंडवाले भाऊ साऊंडवर बसतात. कशा करता? सुखा करताच. आम्ही कथा सांगतोय, कशा करता? सुखा करता. तुम्ही कथा ऐकताय, कशा करता? सुखा करता. मंडपवाले मंडप बांधताय, कशा करता? सुखा करता. प्रत्येकाचं कार्य आहे. संसारी लोक सुखप्राप्ती करता कर्म करतात, परंतु सुख मात्र मिळत नाही. परमार्थातली प्रत्येक क्रिया दुःखावय आहे. परमार्थातली प्रत्येक क्रिया सुखावय आहे आणि संसारातली प्रत्येक क्रिया दुःखावय. परमार्थातली प्रत्येक क्रिया हे सुख देणारी आहे बरं का, आणि प्रपंचातली प्रत्येक क्रिया दुःख